फुलात गंधाळते ही धरा, पाना फुलात गंधाळते ही धरा, श्रावण देतो आनंद पावसाचा खरा, श्रावण देतो आनंद पावसाचा खरा. दुःखानंतर सुखे येती, दुःखानंतर सुखे येती, चाहूल नवस्वप्नांची देती, श्रावण सरी पेरून जाती, नवे आशेची स्वप्ने रुजवती, श्रावण सरी पेरून जाती, नव्या आशेची बीजे रुजवती, स्वप्ने रुजवती. मृदुगंधाचे अत्तर मोहक, मृदुगंधाचे अत्तर मोहक, औषध साऱ्या दुःखावरी, मृदुगंधाचे अत्तर मोहक, औषध साऱ्या दुःखावरी, प्रसन्नता देऊन जाती या भूमीवर श्रावण सरी, प्रसन्नता देऊन जाती या भूमीवर श्रावण सरी. धन्यवाद. पुढे आपल्यासमोर अश्विनी ढमाले आपल्या सुरेल आवाजात सुखाचं चांदणं सादर करतील. सर्वप्रथम मी सगळ्यांना दिग्गज जे इथे आहेत त्यांची माफी मागेल कारण मी पहिल्यांदाच सादर करत आहे. जर माझ्याकडून स्वरामध्ये थोडीफार पुढे मागे चूक झाली तर सांभाळून घ्यावं. मी जे गीत सादर करणार आहे ते आई कुठे काय करते या मालिकेतलं आहे. त्याचं नाव आहे सुखाचे चांदणे. हे गीतबद्ध केलेलं आहे श्रीपाद जोशी यांनी आणि त्याला संगीत दिलेलं आहे निलेश मोहरीर यांनी. कुठेतरी मला वाटतं एका स्त्रीच्या आयुष्याचा आणि निसर्गाची सांगड गीतकाराने या गीतामध्ये खूप सुरेल आणि सुरेख पद्धतीने मांडलेली आहे. तर ती मी तुम्हा सर्वांपुढे सादर करू इच्छिते. मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी, सुखाचे चांदणी. कोण या वेड्या मनाला आस लावे भाबडी, हो कोण या वेड्या मनाला आस लावे भाबडी, कोण आहे ज्यामुळे हे उंबऱ्याला लागणे, की नवी सुरुवात आहे, की नवे आभास हे, दूरवरची ती निळाई मागते सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी. भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते, भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते, गायले मी अंतरीच्या
या वेदनांचे हुंदके, हरवलेली स्वप्न होती, थबकलेली पावले, पण तुझ्या भेटीत आता गवसले. सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी. हो मोर पंखी चाहुलीचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे. सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी. धन्यवाद. खूप छान ताई. प्रबोधिनीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुठलंही काम करा, तुम्हाला पाठिंबा द्यायला कायम तुमचे वरिष्ठ, तुमचे आप्त कायम हजर असतात. असेच आपले एक आप्त आदित्य दादा आज आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. मी आदित्य दादांना विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. अर्थात कविता माझी नाही आहे, संदीप खरेंची कविता आहे. पण इथे भरपूर बाबा लोक दिसले आणि म्हणून ही कविता निवडली. एक मुलगी आहे आणि ती मुलगी तिच्या आईशी बोलतीये आणि आईला बाबाबद्दल बाबाकडे बघ असं सांगतीये. आणि त्या मुलीच्या तोंडी असलेली संदीप खरे यांनी लिहिलेली ही कविता. आई, आई ये ना जरा, बाबाकडे बघ. बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग. बाबा असा बघायला दिसे ना ग बरा. बाबा असा बघायला दिसे ना ग बरा. आळी मिळी गुपचिळी पडलेला वारा. हले नाही डुले नाही जणू काही फोटो. आवाजही त्याला माझा लांबूनच येतो. आवाजही त्याला माझा लांबूनच येतो. उभा तर उभा आणि बसे तर बसे. हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे. विचारले, बाबा बाबा काय पाहतोस सांग. बघे म्हणे, बाळा आभाळाचा लागतो का थांग. काय सांगू पोरी तुला कळणार नाही. आभाळ न आले हाती जमीनही नाही. चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा. हाती नाही काम गाडा चालायचा कसा. घोडा झालो तरी काही शिकलोच नाही. विकायच्या जगामध्ये टिकलोच नाही. कित्येक बाबांची गोष्ट आहे ही. घोडा झालो तरी काही शिकलोच नाही. विकायच्या जगामध्ये टिकलोच नाही. आणि मग उठून या कुशीमध्ये घेतो. आणि मग उठून या कुशीमध्ये घेतो. ओले डोळे पुसून या ओली पापी घेतो. घाबरतो जीव, बाबा असे काय बोले. चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले. चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला. चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला. हसणारा बाबा माझा कुणी पळवून नेला. आई, आई ये ना जरा, बाबाकडे बघ. बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग. बाबा पालक काय, आई पालकांच्या सुद्धा खरंच खूप सुंदर दादा. मला बोलताच येत नाही, एक्सप्रेसच होता येत नाही आहे. यानंतर मी अनघाताई निटूरकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांची कला सादर करावी. अनघाताई. कांताराम काशीद आज आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं गीत सादर करावं. कांतारामला.
हे सेटिंग होतंय तोपर्यंत काही निवेदनं करते. आज जसं आपण सगळ्यांनी आपली कला सादर केली, आपण वेगवेगळे गीतं, नृत्य, कविता असं सादर केलं, तसंच आपल्यातील कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा मुक्तिसोपान संगीत विद्यालयाने निसर्ग गाणी या विषयावर स्पर्धा जाहीर केली आहे. वेगवेगळ्या 5 गटांमध्ये नृत्य आणि गायन याच्या सामूहिक आणि वैयक्तिक स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर रोजी आपल्या विद्यालयात संपन्न होणार आहेत. मी सर्व कलाकारांना विनंती करते की लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा. नृत्याची सुद्धा स्पर्धा आहे आणि गीताची सुद्धा स्पर्धा आहे. याचबरोबर नाट्यरंग ही नाट्य कार्यशाळा पुढील रविवारी विद्यालयात होणार आहे. त्यासाठी सुद्धा इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी ही नम्र विनंती. या दोन्ही कार्यक्रमांचे मेसेजेस आपल्या वर्गाच्या किंवा पालक संघाच्या गटांवर आलेलेच आहेत. त्यामध्ये इतर सर्व माहिती दिलेली आहेच. हे गीत सादर करतोय. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, उभवून उंच पिसारा, घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी, कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासरी. एक अनामिक सुगंध येतो, एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा, ओल्या अंधारा. घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा.
कोसळती धारा घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा कोसळती धारा धन्यवाद. अनघा निटूरकर सादर करीत आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके गीत मेहंदीच्या पानावर. उमेशदादांचे विशेष आभार. थोडासा गैरसमज झाला, त्याच्या साथ संगत उपलब्ध नव्हती, पण उमेशदादा लगेच सहज हो म्हणले, हो मी करीन ती साथ संगत. खूप थँक्यू उमेशदादा. माझी परीक्षा आहे बरं का. हो, गाणी ऐकूनच वाजवायची.